नाही साहेब, मग हे असं पळ काढणं चुकीचं आहे साहेब. तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला म्हणजे माझे जे प्रश्न विचारला फक्त विचार की हा नाही ऐका ना माझं एवढं आपण वापरू शकत नाही का मॅडम? आपण म्हणजे मॅडम यातून आपलं किती कर्तव्य दक्ष आहात आपण दिसतंय मॅडम. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातली एक बातमी आहे आणि फार मजेशीर बातमी आहे. मजेशीर यासाठी आहे की एक RTI कार्यकर्ता अधिकाऱ्यांच्या पाठीमागं सवाल करत पळत होता, अधिकारी पुढे पळत होते. ही मजेशीर बातमी आहे. तर दुसरीकडे गंभीर बातमी ही आहे की ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या ठिकाणी गटविकास अधिकारी एक दिवस ग्रामस्थांसाठी आयोजित कार्यक्रम लावतात. त्या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचे सवाल ऐकूनच घेत नाहीत, त्यांचे काय प्रश्न हे ऐकूनच घेत नाहीत. फक्त वरचेवर सवाल करायचे, प्रश्न उत्तर तेच करणार आणि निघून जाणार असा सगळा प्रकार त्या ठिकाणी होता. मागच्या 2 दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्र वृत्तपत्र आहे शिवसूर्य, आणि या शिवसूर्य वृत्तपत्रामध्ये एक मोठी बातमी छापून आलेली होती आणि त्या बातमीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. गेवराई तालुक्याच्या भडंगवाडी ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार RTI कार्यकर्ता बाळू तोडेकर यांनी केलेली आहे. जिल्हाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केलेली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी होत नसल्याची सुद्धा पुन्हा दुसरी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना पत्र काढलं की या कामाच्या तक्रारीबद्दल तात्काळ चौकशी करा आणि अहवाल सादर करा. आता अहवाल सादर करा अशा प्रकारचं पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे. मात्र चौकशी समितीने अजून अहवालच सादर केलेला नाही. मागच्या 3 महिन्यांपासून बाळू तोडेकर नावाचा एक RTI कार्यकर्ता स्थानिकच्याच गावचा म्हणजे भडंगवाडीचाच आहे आणि या भडंगवाडी गावामध्ये इथं विष्णू धनाडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर त्या ठिकाणी गायगोटा आणि विहीर परस्पर उचलली. विष्णू धनाडे यांच्या नावावर परस्पर विहीर उचलल्याचं त्यांना माहिती पडलं आणि त्यानंतर त्यांनी विचारपूस केली असता खरंच त्यांचं नाव यादीमध्ये होतं. त्यांनी तक्रार दाखल केली गटविकास अधिकाऱ्यांकडे की अशा प्रकारची माझ्या नावाची ओळख निर्माण करून त्या ठिकाणी पैसे उचलले असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर विष्णू धनाडे यांनी काही जबाब लिहून देत तक्रार मागे घेतली असल्याची सुद्धा बाळू तोडेकर यांनी माहिती दिली. आता धनाडे यांना सरपंच आणि त्यांचे काही टीम मेंबर यांनी धमक्या देऊन ते स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं असल्याचं बाळू तोडेकरांनी सांगितलेलं आहे. आता विष्णू धनाडे यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, यादीमध्ये आहे, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. ती यादीमध्ये नाव आहे, गायगोट्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि असं असताना त्या ठिकाणी BDO म्हणजे गटविकास अधिकारी कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाहीत, सरपंचावर कारवाई करत नाहीत. त्या ठिकाणचे ग्रामसेवक नेमके काय करतात, त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहिलं जात नाही. चौकशी समिती नेमली, ती चौकशी समितीमध्ये सरपंच आणि तक्रारदार बाळू तोडेकर यांच्यामध्ये काहीतरी वाद झाले. बाळू तोडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये अधिकारी हे निघून गेले, कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यांनी तिथून पळ काढला असल्याचं बाळू तोडकरांनी सांगितलं आणि तिथून मी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये गेलो, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सदरील व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी माहीत असताना ते उडवाउडवीची उत्तर देत आहेत असं बाळू तोडकरांचं म्हणणं आहे. याहीपेक्षा गटविकास अधिकाऱ्यांनी एक हद्द पार केली असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. बाळू तोडकरांची तक्रार कोर्टामध्ये म्हणजे न्यायालयात गेलेली आहे, न्यायालयामधून आयुक्ताकडे गेलेली आहे आणि या तक्रारी सर्व खारिज करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बाळू तोडकरांच्या तक्रारी ह्या चुकीच्या आहेत, कुठल्याही प्रकारचा अपहार भ्रष्टाचार झालेला नसल्याचं एक पत्र पंचायत समिती गेवराईमधून निघतं, गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामधून निघतं. ते पत्र असं होतं की तुमच्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत, न्यायालयाती असेल किंवा मग इथल्या आयुक्त कार्यालयातल्या असे सगळ्या खारिज करता येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. आणि ते पत्र पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामधून निघलेलं होतं. ते चक्क खोटं पत्र आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्या पत्रामध्ये ओरिजिनल पत्र आणि दुसरं पत्र यामध्ये फार तफावत आहे. तिथं नंबरची तफावत आहे, तिथं त्या मेल ॲड्रेसची तफावत आहे आणि म्हणून बाळू तोडकरांचं म्हणणं आहे की हे पत्र बनावट आहे. त्यांनी विचारपूससुद्धा केली गटविकास अधिकाऱ्यांना, मात्र त्यांनी योग्य आणि समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. हे पत्र आमच्याकडून निघालेलं नाही आहे. तिथल्या आवक जावक विभागाला विचारलं असतं, ते सुद्धा म्हणाले की हे पत्र आमच्याकडून निघालेलं नाही. गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामधून न्यायालयाचा दाखला देणारं पत्र हे नेमकं कुणी काढलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. अशा प्रकारचे लाखोंचे कोटींचे भ्रष्टाचार झाकण्यासाठी हे गटविकास अधिकारी, संबंधित ग्रामसेवक हे सगळे त्यांना सहकार्य करतात का
असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि हा प्रश्न बाळू तोडकर यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे। आणि जर ते पत्र खरं असेल आणि त्या खऱ्या असल्याच्या पत्रानुसार बाळू तोडकर हे चुकीचे असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। ते न्यायालयाची दिशाभूल करतायत, ते आयुक्ताची दिशाभूल करतायत, गटविकास अधिकाऱ्यांची दिशाभूल करतायत किंवा मग जिल्हा परिषद अधीक्षकांची आणि जिल्हा अधिकाऱ्यांची सुद्धा ते दिशाभूल करतायत। या सगळ्या नियमावलीखाली बाळू तोडकर जे तक्रारदार आहेत यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। मात्र कारवाई होत नाही याचाच अर्थ बाळू तोडकरांची तक्रार खोटी नाही आहे। बाळू तोडकरांच्या तक्रारीनंतर काल एक थातूरमातूर पत्र पंचायत समितीमधून निघालं की उद्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी एक दिवस नागरिकांशी, ग्रामस्थांशी अशा प्रकारचा संवाद साधण्यासाठी येत आहेत आणि सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं असं पत्र निघालं। आज मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आलेच नाहीत। त्या ठिकाणी गटविकास अधिकारी फार उशिरा आल्या, बैठक उठून निघून जायची वेळ आली आणि त्यानंतर कांबळे नामक गटविकास अधिकारी आहेत त्या आल्या 5 मिनिटं नागरिकांशी बोलल्या आणि काय बोलल्या हे त्यांनाच समजलं। विषय संवादाचा काय होता आणि विषय कुठला त्या बोलल्यात हे त्यांनाच कळलं। मध्येच तक्रारदार बाळू तोडकर यांनी सवाल करत विचारलं की मॅडम, इथं संवादाचा हा कार्यक्रम आहे, या ठिकाणी संवाद नागरिकांशी साधण्यासाठी तुम्ही आलेला आहात, मात्र आमचं ऐकूनच घेत नाहीत। त्यावर मॅडमांनी म्हटलं की तुम्ही बोलू नका, दुसऱ्या कोणाला बोलू द्या। त्यानंतर तोडकर म्हणाले दुसरे कोणी बोलत असेल त्यांची काय हरकत नाही, माझी मी बोलतो, त्यांना अगोदर बोलू द्या। मात्र कुणीही ग्रामस्थ बोलायला तयार नव्हता आणि त्यानंतर बाळू तोडकरांनी सवाल केले की किती घरकुल मंजूर झाले, कोणाकोणाला या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली, या सगळ्या गोष्टींचे कुठल्याही प्रकारचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते। ग्रामसेवक सांगायचे 50 झालेत आणि सरपंच प्रतिनिधी सांगत होते 250 झालेत। या सगळ्या गोष्टींची तफावत त्या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि प्रश्नांची उत्तरं न देताच तिथून ग्रामसेवक अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना पळ काढावा लागलेला आहे। आणि म्हणून मी म्हटलं की बाळू तोडकर नावाचा एक RTI कार्यकर्ता आहे, तो सवाल करत त्यांच्या मागे पळत होता आणि अधिकारी पुढे पळत होते। ही सगळी मजेशीर बातमी तुम्हाला सांगायची होती। तुम्ही बातमी ऐकली असेल मात्र तो व्हिडिओ तुम्ही ऐकला नाही किंवा मग पाहिला नाही। तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा की कशा प्रकारे गटविकास अधिकाऱ्यांची सुद्धा भ्रष्टाचाराच्या ह्या सगळ्या छत्राखाली भंबेरी उडालेली आहे, हे तुम्ही एकदा पाहाच। मॅडम, हो, मी आता जे प्रश्न विचारला त्यांना विचारले किंवा CRP ना तुम्ही माहिती दिली का? हो बोला। कुणी? कधी कधी साहेब, कधी? खोटं बोलायचं नाही साहेब। हा नाही सर, हो बरोबर मॅडम, नक्कीच। पण नाही आम्ही आमचे नाही मॅडम, नक्की आम्ही आमचं समस्या तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो ना। हा नाही मॅडम, CRPचा विषय फक्त, बाकी दुसरा नाही विषय। त्यांना विचारा, त्यांनी सांगितलं का? त्यांना विचारा फक्त। अहो CRP माझ्या मिसेस आहेत। नाही विचारलं मी नाही म्हणत मॅडम तसं, फक्त त्यांना विचारतोय का, सांगितलं का त्यांनी? ठीक आहे। हा मॅडम 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 एक मिनिट मॅडम मॅडम हा 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 सांगा 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 मॅडम। महत्वाचा विषय आहे की लोकांना माहिती होणं मॅडम म्हणजे प्रमुख आहे विकास कामाच्या बाबत। तालुका प्रमुख हा मुख्य व्यक्ती म्हणजे तहसीलदारच्या अंतर मग विकास कामाच्या बाबतीत व्हिडिओ मॅडम प्रमुख आहेत। म्हणजे लाभाच्या ज्या योजना आहेत लोकांच्या त्या संदर्भात तर तुमचे 2-5 रुपये जे काय गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे ते येते नसते। आज न उद्या येते, 15 दिवसांनी येते, महिन्याने येते, परंतु तुमच्या खात्यात येते कुठलाही त्रस्त व्यक्ती त्याला उचलू शकणार नाही। हे मॅडम बरोबर आहे। टेंडर काढल्याच्या नंतर स्वतः ते वेंडर करून घेतले, तुम्हाला माहिती आहे वेंडरच काढले। विदाउट वेंडरचा एकही माणूस आहे उत्तेजनपर बक्षीसपर लाभ येतो। स्वतः टीम आहे, आरोग्य विभागाची टीम आहे, पशु वैद्यकीय विभागाचे लोक आहेत, सर्वांचे या गावामध्ये येऊन आपण मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्व विभाग प्रमुखांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। मॅडम 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 तुम्ही मॅडम तुम्ही जे ग्राम संवाद ठेवलेला आहे मॅडम, हा मॅडम ग्राम संवाद आहे
आणि ग्रामस्थांचे जर तुम्ही प्रश्न म्हणजे ऐकत नसताल तर मग कसा ग्रामसंवाद होईल हो? हा मग मी तेच मी विचारतो. अहो मॅडम मी बोलतो ना, ते नाही बोलणार कोणी, मी बोलतो ना. कोण बोलू द्या ना, माझी हरकतच नाहीये. त्यांनी बोला ही माझी इच्छा आहे, त्यांनी बोला म्हणून. बोला कोणाला बोलायचं असेल तर. हा मला बोलायचं का बरं मॅडम? नाही कॅमेऱ्याचं का नाही. अहो मॅडम ऐका सर, नाही कॅमेरा असलं नाही काय तुम्हाला काय अडचण काय नेमकं? आपण वापरू शकत नाही का मॅडम? आपण म्हणजे मॅडम यातून आपलं किती कर्तव्य दक्ष आहात आपण दिसतोय मॅडम. साहेब बर का, पण हे स्पष्ट चुकीचं आहे साहेब. नाही साहेब, मग हे असं पळ काढणं चुकीचं आहे साहेब. तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला म्हणजे माझे जे प्रश्न विचारला फक्त विचार की हा नाही ऐका ना, माझा एवढा विषय नाही तो, ये बीडीचा विषय पण सांगतो तुम्हाला. तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. नाही हो, मग मी पाहिलेत म्हणूनच मी बोलतोय ना, मी उचलले म्हणतोय पैसे. आमचा विषयच नाही तो, नरेगा विषय आहे. नरेगाचा आहे माहिती मला, पण ते तुम्ही जे तिथे सांगत होते. हो तोडेकर माझं हो आहे ना. मॅडमने अधिकारी पाठवले होते ना. ते मॅडम ते पण सांगा ना कशाला पाठवले होते नेमके. पाठवले होते का त्यांनी? हो पाठवले होते ना, पण ते सांगा ना नेमकं कशाला पाठवले होते. अहो पण त्यांचा विषय असा आहे की ते सांगा ना तर नेमकं कशासाठी पाठवले होते. आज ज्या दिवशी पाठवले का त्यांनी पाठवले की तिला 4-3ला त्यांनी पाठवले, पण आणि पण ते सांगा ना की नेमकं ते कशासाठी पाठवली होती. काय करतोय ते अनेक मॅडम, व्हिडिओ मॅडम अनेक पण सांगा ना, किंवा 4-3ला जे अधिकारी त्यांनी पाठवले होते गावामध्ये ते कशासाठी पाठवले हे अनेक पण सांगा ना. ते वारंवार पत्र व्यवहार करतो मी त्यांना, पण ते अनेक सांगा ना. आणि मॅडमनी डायरेक्टच पळ काढा. तर अशा प्रकारचा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी आज झालेला आहे. बडंगवाडी गावामध्ये, गेवराई तालुक्यातलं हे बडंगवाडी गाव आहे आणि इथेच हा संवादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. तिथे मात्र ग्रामस्थ उपस्थित राहिले. ग्रामस्थांचं ऐकून न घेता त्या ठिकाणाहून त्यांना पळ काढावा लागलेला आहे, काढता पाय घ्यावा लागलेला आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये स्वतः त्यांनी चित्रित केला आहे बाळू तोडकर यांनी आणि मराठी महाराष्ट्राला दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजेत. त्या ठिकाणी एखाद्या भ्रष्ट सरपंचाला कशा प्रकारे पाठीशी घालता यावं हा सगळा प्रकार आहे. म्हणून मी म्हटलं की जर सरपंच भ्रष्टाचारी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कुणी अधिकारी भ्रष्टाचारी असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. जर गट विकास अधिकारी या लोकांना पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आणि जर बाळू तोडेकर नावाचा व्यक्ती चुकीची तक्रार देऊन वेळ वायाला घालवत असेल तर त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, असं मराठी महाराष्ट्र म्हणणं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. खूप खूप धन्यवाद.